तटकरे साहेब, आज आपण इथे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी आलेला होता. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं काय चर्चा झाली? राज्यभरामध्ये 17 जागांच्या वरती महायुती या निवडणुकीला सामोरं जात आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीतल्या इतर पक्षांनी अधिकृत उमेदवारांच्या संदर्भामध्ये कुठे अर्ज भरले असतील तर त्या संदर्भातली एक चर्चा त्या निमित्ताने त्या ठिकाणी होती. स्वाभाविकपणाने कोकण मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळत असतानाच जसं मी काल देवेंद्रजींचा उल्लेख केला मुख्यमंत्री म्हणून, शिंदेसाहेबांचा केला, तसं चव्हाण साहेबांचे सुद्धा प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचंही त्याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं होतं. आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, पण त्याचबरोबर ती आता ह्या सगळ्या जागांच्या वरती एकमताने ही निवडणूकला सामोरं जात असतानाच त्याच्यातलं सामंजस्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. सर, मुख्यत्वे 3 जागांवरती आपल्याला राष्ट्रवादी विरुद्ध महायुतीतला घटक पक्ष अशी लढत दिसते. पुणे, रायगड आणि नांदेड या ठिकाणी ज्या महायुतीचे उमेदवार आहेत त्या विरोधात बंडखोरांनी बंडखोरी केल्याचं दिसतं. याबद्दल काय? नाही, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्यापैकी ठिकाणी तशाच पद्धतीची स्थिती आहे. पण मला विश्वास आहे की ज्या वेळेला 3 नेतृत्व या संदर्भामधला निर्णय करेल, चुकीतलेलंच आहे. ज्या अर्थी त्या जागा महायुती म्हणून सर्वकडे सुटलेल्या आहेत त्या अर्थी देशाच्या केंद्रीय नेतृत्वाने या संदर्भातली अनुमती दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशापैकी अर्ज दाखल केले गेले असतील तर ते अर्ज नक्कीच माघारी घेण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक पक्षाचं नेतृत्व आणि जिथे कुठे काही समन्वय करायचा असेल, काही चर्चा करायची असेल ती चर्चा करून त्याच्यातला मार्ग 100% निघेल. शिवसेनेमधून आज तुम्ही कोणाला भेटणार आहात? आज आता भाजपमध्ये तुमची भेट झालेली आहे. शिवसेनेपैकी तुम्ही आज कोणाला भेटणार आहात? एक तर काल अर्ज भरायला आमदार उदय सामंत त्या ठिकाणी होते, आमदार दीपक केसरकर उपस्थित होते, आमदार महेंद्र थोरवे त्या ठिकाणी उपस्थित होते, आमदार भरत गोगाले सुद्धा उपस्थित राहणार होते. पण काल त्यांचा वाढदिवस जो फार मोठ्या उत्साहाने त्यांच्या मतदारसंघामध्ये साजरा होत असतो, त्यांनी काल सकाळीच अनिकेतला फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे स्वाभाविकच आज सारेजण मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने मुंबईमध्ये आम्ही आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. महेंद्र दळवींसोबत चर्चा झाली का? महेंद्र दळवींची मुलगी अजूनही तिचा उमेदवारी अर्ज आहे, त्यांच्याशी काही चर्चा झाली का किंवा शिंदे साहेबांशी काही चर्चा झाली का? शिंदे साहेबांची चर्चा अगोदर झालेली होती. काल त्या पद्धतीने उदय सामंत, दीपक केसरकर, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी अर्ज भरायला होते. त्या संदर्भातला मार्ग हा निश्चितपणे त्या ठिकाणी निघेल. केवळ तेवढ्यापुरतं सीमित नाही तर 17ही जागांच्या वरती महायुतीचे उमेदवार एकच कसे राहू शकतील या दृष्टिकोनातूनच आज उद्या परवापर्यंत प्रयत्न होतील आणि त्याच्यात आम्हाला निश्चितपणाने यश मिळेल. धन्यवाद.